देवी भोयरे येथील अंबिका मातेच्या दर्शनासाठी गेली 7 दिवसापासून नवरात्र उत्सवात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून राज्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने दररोज भाविक येत आहेत. यासाठी अंबिका देवी ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, उपाध्यक्ष संपतराव वाळुंज, सरपंच अशोकराव मुळे व गाव व परिसरातील सर्व पदाधिकारी, सदस्य, संचालक, ग्रामस्थ, नवरात्र उत्सव मंडळ यांनी भाविकांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असून बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी होमविधी व गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी होणारा दसरा धूमधडाक्यात साजरा होणार आहे. गेली 3 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यक्रमावर पावसाचे सावट असल्याने या कार्यक्रमासाठी होणाऱ्या गर्दीवर पावसाचा परिणाम होत आहे. गाव व परिसरात प्रत्येक मंदिरावर आकर्षक रोषणाई, यात्रेनिमित्त दुकानदार, मिठाई, खेळण्याचे साहित्य, पूजा, प्रसाद या सर्व व्यावसायिक आश्रम गर्दी केली असून यामध्ये महिला बचत गट सुद्धा आघाडीवर आहेत. अंबिका देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी ही सर्व माहिती देताना तीर्थक्षेत्र ब अंतर्गत प्रयत्न सुरू असून खासदार निलेश लंके, आमदार काशीनाथ दाते सर यांच्या माध्यमातून परिसरात मोठी विकास कामे आणण्यासाठी ट्रस्ट व गावकरी, मुंबईकर मंडळ प्रयत्नशील आहेत. देवीची मूर्ती गेली 50 वर्षापूर्वीची असून नवीन मूर्तीसाठी मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळत आहे. यासाठी किमान 50 ते 60 लाख रुपये खर्च अपेक्षित असून भाविकांनी ही मूर्ती तयार करण्यासाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. 48व्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आज आपण श्री क्षेत्र देवी भोयरे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज आहोत. महाराष्ट्राच्या आणि नव्हे भारताच्या कानाकोपऱ्यातून या देवीच्या दर्शनासाठी भक्त येत असतात. या भक्तांच्या सुविधेसाठी या ठिकाणी विश्वस्त मंडळ अहोरात्र काम करत आहे आणि त्यांच्यासाठी दर्शन बारी असेल, भक्त निवास असेल, टॉयलेट ब्लॉक असेल, या सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सुविधा केलेल्या आहेत. मंदिर आणि परिसर सर्व सजावट केलेली आहे. भाविकांच्या या ठिकाणी येऊन अत्यंत मन प्रसन्न होईल इथलं सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर आणि देवीच्या दर्शनाने त्यांचं मन भरून जाईल अशा प्रकारचं वातावरण आज या ठिकाणी तयार झालेलं आहे. अंबिका माता देवीच्याबद्दल सांगायचं झालं तर ही देवी ही भुयारातून प्रकट झालेली देवी आहे. नवसाला पावणारी देवी आहे. ज्या कोणी भाविकांचे जे काही अडचणी असतील, जे काही संकट येणार असतील ते सर्व निवारण करणारी ही जागृत देवस्थान आहे. दक्षिणमुखी देवस्थान असल्यामुळं येथील याच्यापूर्वी ज्या भाविकांनी याचा अनुभव घेतला आहे, आज आपण कलियुगात असताना सुद्धा तुम्हाला कुठल्याही अडचणी असतील, कुठलंही संकट असेल, कुठलंही तुमचं नवस असेल, तो जर या देवीसमोर बोलला तर निश्चितपणाने तो पूर्ण होतो. अशा प्रकारचा प्रत्यक्ष अनुभव ज्या भाविकांना आणला त्यांनी या ठिकाणी सर्व सांगतात. आणि म्हणून माझं सर्व भाविकांना एक विनंती आहे की या देवीच्या दर्शनाने आपलं कुटुंब असेल, आपला नातेवाईक असेल, यांना सर्वांना सुख समाधान या ठिकाणी निश्चितपणे मिळणार आहे. इथं एक प्रकारची ऊर्जा आहे, एक शक्ती आहे. हे दर्शन घेतलं की आपलं मन प्रसन्न होतं. त्याच्यामुळं आपण सर्वांनी भाविकांनी या ठिकाणी या दर्शनासाठी यावं. या पुढच्या काळामध्ये या मंदिराच्या परिसरामध्ये ब वर्ग दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहे. निश्चितपणाने ब वर्ग या पुढच्या 5-6 महिन्यामध्ये मिळेल आणि या ठिकाणी भव्य अशी इमारत भक्तनिवास आम्ही बांधण्याचा मनोदय केलेला आहे. भक्तांसाठी राहण्याची, येण्याची सर्व सुविधा, पाणी असेल, सर्व स्वच्छतागृह असेल, या सर्व सुविधा त्याच्यामध्ये धरलेल्या आहेत. निश्चितपणाने पुढच्या वर्षापर्यंत त्या सुविधा मार्गस्थ होतील अशी या ठिकाणी आम्ही व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी देवीची मूर्ती पुरातन मूर्ती आहे. 134 वर्ष पुराणी मूर्ती असल्यामुळं आम्ही सर्व ग्रामस्थांनी आणि विश्वस्त मंडळाने निर्णय केला आहे की नवीन मूर्ती बसवायची. नवीन मूर्ती बनवण्यासाठी कारागीर शोधण्यासाठी मूर्तिकार शोधण्याचं काम पहिल्यांदा केलं. ही जी मूर्ती ज्यांनी बनवली, आत्ता विद्यमान जी मूर्ती आहे ती मूर्ती नाळके नावाच्या मूर्तिकाराने बनवली आहे आणि आता त्यांचे नातू या व्यवसायामध्ये आहेत. त्यांना आम्ही शोधून काढलं आणि ही नवीन मूर्ती बनवायचं काम त्यांना दिलेलं आहे. मूर्ती अतिशय आकर्षक आणि पहिल्या मूर्तीपेक्षा सारखी मूर्ती बनवण्याचं काम. मूर्ती ही अखंड असावी
मूर्ती भरीव असावी अशा प्रकारचे सर्वांचं मत पडल्यामुळं तशा प्रकारची मूर्ती बनवायला घेतली आहे. त्यासाठी लाखो रुपयाचा खर्च येणार आहे. साधारणतः 53 ते 55 लाख रुपये खर्च होणार आहे. परंतु भाविक आणि ग्रामस्थ हे प्रचंड प्रतिसाद देत आहेत. त्याच्यामुळं मूर्तीचं काम हे निश्चितपणाने पुढील 2 महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि नवीन मूर्ती बसवायचं काम साधारणतः 2 महिन्यानंतर जो काही मुहूर्त असेल त्या मुहूर्तावर आपण करणार आहे. माझं भक्त भाविक मंडळींना आणि ग्रामस्थांना सर्वांना जाहीर आव्हान आहे की ह्या मूर्तीच्या कामामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे आणि यथायोग्य आपल्या बुद्धीला जे पटेल तेवढं योगदान आर्थिक योगदान या ठिकाणी मूर्तीसाठी दिलं पाहिजे असं मी सर्वांना आवाहन करतो. सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम करायचा आहे. सर्व भारतातून महाराष्ट्रातून येणाऱ्या भक्तांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो.